तर काय नाव आहे तुमचं? मोहन चिखले. बरोबर. आता निवडणुका येत आहेत वगैरे आणि तालुक्यामध्ये आमदार बदलणार अशा काही खूप चर्चा आहे आपल्या भागातून वगैरे. काय सांगाल आपण? नाही, तालुक्यात आमदार काय बदलायची गरज नाहीये. हं. कारण की साहेबांनी जो तालुक्याचा 35 वर्षामध्ये कायापालट केला, हं. असा कोणताही आमदार करू शकत नाही. आणि साहेबांची जर 35 वर्षात कामे बघायला जर गेलो आपण, तर वरच्या मावळ भागामध्ये जा, मध्य भाग आहे आमचा हा मध्य, आणि खाली पूर्व भाग आहे, जे गाव 42 गाव आहेत जी खालची. कुठेही जर गेले तुम्ही, कोणत्या भागात गेले या तिन्ही भागांमध्ये, तर साहेबांचे रस्ते असतील, सभामंडप असतील, अशी अनेक भरपूर कामे साहेबांनी या तालुक्यात केली. त्यामुळे बदल आम्हाला तरी नकोय. बाकीचे लोक आहेत त्यांना मग चान्स नकोच का? नाही, जर कामं होत असतील तालुक्यात तर नाही, बाकीचे पण चांगले आहेत. आम्ही असं नाही बोलत की बाकीचे वाईट आहेत, असं नाही. पण साहेबांची जी कामं आहेत तालुक्यात ती बघता आम्हाला वळसे पाटील साहेब पाहिजे. नाही, बाकी पण आता लोक आहेत, समजा सुरेखाताई निघोट असतील, हा, भोर साहेब असतील, बरोबर. देवदत्त निकम असतील, हा. आता येवले असतील. बरोबर तर आहे. यांचं पण मला वाटतं की लोकांचं थोडंसं आता असं झालंय, म्हणजे एकंदरीत चित्र असं दिसतंय बरोबर आहे. की चर्चा आहेत, बदल पाहिजे बदल पाहिजे. नाही, आता बदलाचं कसं आहे माहितीये का, आता तुम्ही यांची जी नावं घेतली 4-5 जणांची, ह्यांचं अजून योगदान नाही ना समाजासाठी. काही अजून काहीतरी कार्य पाहिजे. आता हे रमेश येवले आहेत, हे सप्तशृंगी देवीला जे महिलांना घेऊन जातात, तर बाबा समाजासाठी, म्हणजे तुम्ही देवीला घेऊन जातात म्हणजे असं आहे काही लोक तुम्हाला मतदान करतील अशातला भाग नाहीये. ते पण चांगले आहेत, असं नाही, सगळे उमेदवार चांगले आहेत. फक्त साहेबांची जी 35 वर्षाची कामे आहेत याच्यावरती आम्ही ठाम आहे, आणि आम्हाला वळसे पाटील साहेबच पाहिजे, दुसरं आम्हाला कोणी नकोय. पण तुम्हाला तेच का हवेत? आता बाकीचे ग्रामीण भागात जर पाहायला गेलं ते विकास कामं कशी आहे माहिती आहे तुम्हाला? नाही, बाकीच्या तालुक्यांचं जर सांगायचं जर झालं तर मी काय एवढं बाहेर फिरलेलो नाहीये. पण मी आता आंबेगावचं तुम्हाला सांगू शकतो की बाहेरच्या तालुक्यांपेक्षा आंबेगाव सुखरूप आहे. आणि तुमच्या भागात विकास कामं कशी? आमच्या गावात चांगली आहेत ना विकास कामं. हे रस्ते वगैरे आहेत, परत सभामंडप केलेला आहे साहेबांनी. अशी कोल्हापुरी पद्धतीचे 65 बंधारे असतील, उजवा कालवा, डावा कालवा, अशी भरपूर कामे साहेबांनी केलेली आहेत. आणि ही हरित क्रांती साहेबांनी 35 वर्षात या तालुक्यामध्ये आणली. आज शेतकरी सुखाने जगतोय ते फक्त वळसे पाटील साहेबांमुळे जगतोय, हे आम्ही सांगतो. मग तुमची पसंती कोणाला शेवटी?